नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। चंद्रपुरात राज्यस्तरीय एसटी कर्मचारी संपाचा मुख्य बस स्थानकावर प्रभाव दिसू लागलाय। आज सकाळपासून एसटी कर्मचारी संघटनेने आपल्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी बंद पुकारला आहे। मुख्य बस स्थानकाच्या ठिकाणी धरणे आंदोलनात एसटी कर्मचारी सहभागी झाले आहेत। हा संप सुरू झाल्यापासून चंद्रपूर मुख्य आग्र्याच्या 200 दैनिक फेऱ्यांमधून केवळ 2 फेऱ्या आग्र्यातून बाहेर पडल्या असून यामुळे प्रवासी मात्र त्रस्त झाले आहेत। दुसरीकडे एसटी कर्मचारी संघटनांनी सरकारशी असलेले आपले प्रलंबित मागण्या 2016 पासून रखडल्या असून आम्ही किती काळ वाट बघणार असा उद्विग्न सवाल केला आहे। साधारण चंद्रपूर आगाराच्या 200 फेऱ्या आहेत। 200 पैकी काही फक्त 2 फेऱ्या निघाल्या, म्हणजे 198 फेऱ्या साधारण आज रद्द झालेल्या आहेत। आणि आंदोलनाची रूपरेषा म्हणजे आम्हाला तरी वाटते की हे आंदोलन आम्ही उभारलंच नाही, कारण की एसटी महामंडळ आणि आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत करार केले जातात। त्या करारमध्ये ते राज्य शासनाने अधिकृत केलेले असतात। त्यामध्ये 2016च्या यामध्ये स्पष्ट त्यांनी तरतूद केलेली आहे आणि अशा सूचना आहेत की ज्या ज्या वेळेस राज्य सरकारला वेतन आयोग दिला जाईल, भत्ते लागू होतील, डीए लागू होतील, त्या वेळेस एसटी कर्मचाऱ्यांना त्या वेतनाचा लाभ दिला जाईल। आज मला खरोखरच सरकारला सांगावं लागते आणि प्रवाशांना विनंती करावी वाटते की आज 2016 पासून ते 24 पर्यंत आमचं वेतन प्रलंबित आहे, तरीही आम्ही जनतेची सेवा करण्यात मागे हटलो नाही। आम्ही आजही जनतेला सेवा देत आहोत। मात्र आम्हाला सरकारला विनंती आहे की आम्ही किती तारखा द्यायच्या, सरकारने याचा सुद्धा विचार करणे आवश्यक आहे की नाही। मी चंद्रपूरला आलो होतो हॉस्पिटलच्या कामानिमित्त, तर आता माझी सुट्टी झाली आणि मला आता गावाकडे जायचं होतं। सोबत पत्नी वगैरे आहे, तर मला असं माहीत झालं की आज सर्व बस बंद आहेत आणि त्याच्यामुळे आता आम्हाला खूप अडचण येण्याची शक्यता निर्माण होणार आहे। जर हे सर्व बाजूला करून जर प्रवाशांकडे जर सरकारने जर लक्ष दिले तर खूप छान होईल, कारण की आता जर आम्ही जर प्रायव्हेटमध्ये जर जातो जर विचार केलो तर आपली तेवढी काही परिस्थिती नाही आहे आणि त्या अनुषंगाने मी त्यांना तेवढी फीस पण देऊ शकत नाही। तर याच्याकडे थोडंसं बाजूला सर्व काम आपलं थोडं बाजूला ठेवून आमच्याकडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे। मी मूलला काही कामानिमित्त चाललो, परंतु आज बस स्टॉपवर आल्यानंतर असं दिसून येत आहे की आज बसचा संप आहे, त्यामुळे प्रवास आमची खूप गैरसोय होत आहे। तरी पण शासनाने एसटी महामंडळाकडे कर्मचाऱ्याकडे लक्ष द्यावे ही कृपा करून आमची विनंती आहे, कारण प्रवाशांना खूप त्रास होतो। राज्य सरकारने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी बाब प्रवाशांनी बोलून दाखवली आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।